भूग भूगर्भशास्त्रीय रचना. आल्फ्रेड वेगनर, जर्मनीचा आहे तो, जर्मन. अतिप्राचीन पॅन्जिया भूखंडाची निर्मिती म्हणजे पॅन्जिया भूखंडाची पर्मो-कार्बोनिफेरस कालखंडात तुटला तो, शकले झाले आणि त्यापासून भारतीय द्वीपकल्पाने गोंडवाना म्हणला. म्हणजे जे पॅन्जिया आहे त्याचा पॅन्जियाचा गोंडवाना आणि भारतीय द्वीपकल्प कधी म्हणला? पर्मो-कार्बोनिफेरस कालखंडात. आर्कियन कोण्या कालखंडामध्ये? पर्मो-कार्बोनिफेरस महत्त्वाचा आहे. आर्कियन कालखंडातील खडक. आर्कियन हा प्राचीन आहे, नावाचा आर्किया म्हणजे प्राचीन, एकदम प्राचीन खडक आहे. यात जीवाश्म आढळत नाहीत कारण या खडकाच्या निर्मितीवेळी जीवसृष्टी अस्तित्वात नव्हती. वनस्पती, झाडं बिडं काहीच नव्हती, म्हणून तेव्हा तेच नव्हते. त्याच्यामुळे ते आर्कियन तेव्हाच्या काळातलं, त्याच्यामध्ये तर काय सापडत नाही, जीवाश्म सापडत नाही. हा पायाभूत खडक आहे कारण बेसिक सगळ्यात खाली आहेच ना, बेसला आहे तो. काळा दगड, प्रश्नपस्तर कोण आहे? ग्रॅनाइट, नीस आणि शिस्ट. नीस, शिस्ट, ग्रॅनाइट हे काय तर आर्कियन काळ्या दगडातले. भंडाऱ्यामध्ये, गोंदियामध्ये, चंद्रपूरमध्ये, गडचिरोली, सिंधुदुर्गमध्ये, नांदेडमध्ये. आता पूर्व विदर्भ म्हणतो आपण त्याला. पूर्व विदर्भात बॅथोलिक खडक सापडतो. कोणता? बॅथोलिक खडक. पूर्व विदर्भामध्ये बॅथोलिक खडक, पूर्व विदर्भ बॅथोलिक. आणि सिंधुदुर्गमध्ये कुठे सापडतो आर्कियन? सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, कणकवली या 4 तालुक्यांमध्ये सापडतो. कुठं सापडतो सिंधुदुर्गमध्ये? सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, कणकवली या 4 तालुक्यांमध्ये सापडतो सिंधुदुर्गमध्ये. धारवाड कालखंडातील खडक ते कोणता राहिला? आर्कियन झाला. सर्वात प्राचीन बेस, जीवाश्म आढळत नाहीत. धारवाड. आता अग्निजन्य या प्राचीन खडकापासून निर्माण झाला तो. धारवाडची निर्मिती काय झाली? अग्निजन्यापासून. रूपांतराच्या व जलजन्य स्वरूपाच्या प्रक्रियेवर. आता अग्निजन्याच्यावर रूपांतरण झालं किंवा जलजन्य प्रक्रिया झाल्या, अग्निजन्याचं रूपांतर झालं धारवाडमध्ये. डोलोमाइट, संगमरवरी दगड म्हणजे मार्बल, अभ्रक म्हणजे मिका, सिलिमानाइट हे दगड याच्यामध्ये येतात. ग्रॅन्युलाइट गोंदियामध्ये, हॉर्न ब्लेड, गारगोटी हे कोणते आहेत? धारवाडमधले खडक. डोलोमाइट खनिज, संगमरवरी दगड, अभ्रक आणि ग्रॅन्युलाइट, हॉर्न ब्लेड, गारगोटी म्हणजे क्वार्टजाइट. आता जिल्हा कोणता? भंडारा सापडते, गोंदियात सापडते, चंद्रपूरमध्ये सापडते, सिंधुदुर्गमध्ये सापडते, कोल्हापूरमध्ये पण सापडतो, पूर्ण नागपूरमध्ये सापडतो. धारवाड, कोल्हापूर सापडते. धारवाड. कणकवलीमध्ये क्रोमाइटचे साठे या खडकात आढळतात. कोण्या? कणकवलीमध्ये जे ना क्रोमाइटचे साठे धारवाडमध्ये सापडतात. मॅंगनीज पण, मॅंगनीज मंगल. भंडारा, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नागपूर आणि मॅंगनीज. मंगल धाम म्हणजे कसं? मॅंगनीज सापडतं काय धारवाडमध्ये. मंगल धामध्ये आठवा. धारवाडमध्ये मॅंगनीज सापडतो. क्रोमाइटचे साठे कणकवलीमधले कुठे सापडतात? धारवाडमध्ये सापडतात. आता कडप्पा कालखंडातील खडक. कडप्पा म्हणजे कोल्हापूर आठवा. कडप्पा म्हणलं की कोल्हापूर. कडप्पा कोल्हापूर. तर हा लोअर पॅलिओझाईक कालखंडात निर्माण झाला आहे. कडप्पा खडक कोण्या कालखंडात तयार झाला आहे? लोअर पॅलिओझाईकमध्ये. शेल, चुनखडीचे दगड, लाईमस्टोन आणि गारगोटी, क्वार्टजाइट हे तयार झाले त्याच्यात. यवतमाळ, चंद्रपूरमध्ये वर्ध्याचं खोरं, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग सगळ्यात महत्त्वाचं काय? कोल्हापूर. कडप्पा कोल्हापूर फेमस. चुनखडीचे दगड महत्त्वाचे आहेत, बांधकामासाठी आहे, लोह आणि पोलासाठी. हे आपल्याला कळत नाही नेमका जिल्हा कोणता ठेवायचा, म्हणून PYQमध्ये जे दिल्यात एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे कसं, कडप्पाला फक्त एकच जिल्हा त्याने द्यायला कोल्हापूर. तर कोल्हापूर फिक्स जाणलं पाहिजे, फिक्स. यवतमाळ म्हणलं की काय? यवतमाळ म्हणलं की काय? चुनखडी असं फिक्स माहीत पाहिजे की तरी. आता चुनखडीचे दगड महत्त्वाचे आहेत कडप्पामध्ये. बांधकामासाठी वापर करतो चुनखडीचा, लोहासाठी वापर करतो आणि पोलादमध्ये. कारण कडप्पा चुनखडी सापडते कुठं? यवतमाळमध्ये सापडते. यवतमाळमध्ये कोणता खडक आहे? कडप्पाकालीन खडक आहे म्हणून ते सापडते. कलादगी सिरीज कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये. तर कडप्पाचेच एक प्रकार उपप्रकार आहे कलादगी, ते कुठं सापडते? कोल्हापूरमध्ये सापडते, सिंधुदुर्गमध्ये. आंध्र प्रदेशमधील कडप्पा येथे अभ्यासाला गेला म्हणून नामकरण झालं आहे. ठीक आहे. कडप्पा खडक कोल्हापूरमधल्या कलादगी ठिकाणी, कोणत्या ठिकाणी? कलादगी ठिकाणी अभ्यासाला गेला म्हणून त्याचं नावकरण काय केले? कलादगी श्रेणी केले. या कालखंडात जीवसृष्टी अस्तित्वात होती, या जीवाश्म आढळतात. म्हणजे कडप्पामध्ये जीवाश्म आहेत, आर्कियनमध्ये जीवाश्म नाही. विंध्यन कालखंडातील खडक. आता
लोअर पॅलिओझॉइक कालखंडात निर्माण झाले. तर विंध्यन कालखंडात खडक हे पण लोअर म्हणजे विंध्यन आणि कडप्पा एकाच कालखंडात तयार झाले. तर राज्याच्या थोड्याफार भागात आलं होतं फक्त आणि फक्त. विंध्यन म्हणलं विंध्यचंद्र एकच जिल्हा विंध्य आणि चंद्र बस. वेगाने लालसर रंगाने लालसर अतिशय मजबूत असतो. म्हणजे विंध्यनमधला जे खडक आहे त्याचा रंग आहे लाल आणि मजबूत असते. इमारत आता मजबूत असल्यामुळे इमारत बांधकामासाठी उत्तर भारतात जुन्या ऐतिहासिक इमारतीच्या बांधकामासाठी वापरला आहे. आता लाल महल नाही ते मस्जिद बांधलेली ते काय फोर्ट रेड फोर्ट लाल किल्ला मोदीचे भाषण देते ते भाषण देणारा किल्ला हे पण ह्या खडकापासून बनला विंध्यमधून. द गोंडवन कालखंडातील खडक ह्याला म्हणायचं आर्यन किंवा द्रविडियन. गोंडवन कालखंडातले खडक आर्यन असो द्रविडियन असो. मग गोंडवन कालखंडातले कसे खळग्यामध्ये गाळाचे संचयन होऊन त्यात वनस्पती व प्राण्यांचे अवशेष मिसळून गोंडवन खडकाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे गोंडवन खडकाची निर्मिती कशी झाली खड्डे होते खळगे होते त्याच्यामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष मावले आणि तयार झाला खडक त्याला मग द्रविड आर्यन किंवा गोंडवनाकालीन. या कालखंडात महाराष्ट्राच्या भूभागात बऱ्याचशा भूहालचाली झाल्या होत्या. भूहालचाली झाल्या म्हणजे काय उद्रेक झाले भूकंपाची गोंडवनाकाल ह्याच्यात नागपूर चंद्रपूर अमरावती यवतमाळ हे जल सापडते गोंडवनाकालीन. दगडी कोळसा बिटुमिनसचे प्रमाण अधिक आहे. आता चंद्रपूर सापडणार चंद्रपूर गोंडवना म्हणलं की गोंडवना कोळसा म्हणलं की चंद्रपूर येणारा फिक्स कारण चंद्रपूर काय सापडतो गोंडा खडक दगडी कोळसा सापडतो जास्त. आणि दगडी कोळसामध्ये पण कोणता दगडी कोळसा बिटुमिनसचा म्हणून गो म्हणजे गोंडवना द म्हणजे दगडी कोळसा. दहा म्हणजे धारवाड आणि म्हणजे मॅंगनीज. ज्वालामुखी खडक गोंडवन कालखंडाच्या उत्तरार्धात आता गोंडवन कालखंडाचा उत्तरार्धात आला त्या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन लाव्हारस पसरून तो थंड होऊन या खडकाची निर्मिती झाली. कोण्या बेसाल्टची कुहरी बेसाल्ट खडक लाव्हारसाने तयार झाला आहे आणि पोकळ्याने युक्त आहे. म्हणजे कुहरी म्हणजे कसा बेसाल्ट असा इथं म्हणजे आपण दगड पाहतो एखादा दगडाला त्या खडे पोकळ्या असतात ते म्हणजे कुहरी बेसाल्ट कारण त्याला लाव्हारसाने तयार झालेला आहे पोकळ्याने भरून येतो. तर महाराष्ट्र पठार हे असिताश्मया नावाच्या बेसाल्ट खडकापासून बनले. असिताश्मया बेसाल्टच्या खडकापासून बनले. त्याचं काम काय होतं वापर इमारती बांधणे रस्ते बांधणे धरणे बांधणे विहिरी बांधकामासाठी वापरतो असिताश्मचा. जलजन्य खडक म्हणजे गाळाचे खडक. जलजन्य म्हणजे पाणी जास्त आहे जलजन्य असणारा गाळाचा. शेतीसाठी अत्यंत उपयुक्त हा खडक आहे मृदा जलजन्य खडकापासून बनलेली. प्लास्टोसिन कालखंडात गोदावरी भीमा कृष्णा पंचगंगा तापी वर्धा वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात गाळा संचयन होऊन त्यापासून निर्माण झाला. ते खडक म्हणजे जलजन्य. म्हणजे कोण्या कालखंडात महत्त्वाचं आहे गाळाचे खडक कोण्या कालखंडात तयार झाले महत्त्वाचं आहे. ते कालखंड आहे प्लास्टोसिन आणि नद्याच्यापासून झाला गाळापासून नद्या काय करत महत्त्वाची नाही. इमारती बांधकाम सिमेंट विटा तयार करण्यासाठी वापरतो. म्हणजे जलजन्य गाळाच्या खडकाचा वापर इमारती सिमेंट वगैरे विटासाठी पण कारण गाळापासून ती माती आणतात मातीपासून तयार करतात. कालखंड खडक प्रदेश आणि आर्थिक महत्त्व काय तर आर्केनचा खडक कोणता आहे ग्रॅनाइट नीस शिस्ट आर्केन. एरिया भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेड आणि सिंधुदुर्ग सावंतवाडी वेंगुर्ला. आणि आर्केनमध्ये काय सापडतो लोह सापडतो आर्केनमध्ये आर्केन लोह. धारवाडमध्ये डोलोमाइट आहे संगमरवर आहे अब्रक आहे म्हणजे मिका. धारवाडमध्ये मिका डोलोमाइट संगमरवर सापडते. भंडारा चंद्रपूर सिंधुदुर्ग पूर्व नागपूर आणि कोल्हापूरला सापडते. धारवाडमध्ये कोल्हापूर बाकी तिकडे असताच पूर्व नागपूर एक. मॅंगनीज धारवाड मॅंगनीज. कडप्पा लोअर पॅलिओझॉइक कालखंडात तयार झाला तो. शेल चुनखडी आणि गारगोटीचे प्रकार आहेत. कडप्पाचे प्रकार शेल चुनखडी गारगोटी शेल चुनखडी गारगोटे. तर प्रदेश कोणता यवतमाळ चंद्रपूर कोल्हापूर सिंधुदुर्ग. चुनखडीचे दगड कडप्पा चुनखडी कडप्पा यवतमाळ आहे म्हणल्यामुळे चुनखडी आपल्याला कच कडप्पा चुनखडी. तर विंध्यन पण लोअर पॅलिओझॉइक कालखंडात एकच जिल्हा चंद्रपूर ध्यान ठेवायचं विंध्यसाठी. लालसर रंगाचा खडक आहे इमारत बांधकामासाठी कोणत्या पण ते बी ऐतिहासिक बांधकाम होते लाल किल्ला वगैरे बांधलेले ते.
गोंडवन खडक सिलोमेलन महत्त्वाचं आहे. गोंडामध्ये कोण? सिलोमेलन आणि गोंडवन खडक. नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ वगैरे इकडे सापडत नाही विदर्भात. दगडी कोळसा सापडतं, दगडी कोळसा. गोद. ज्वालामुखी बेसाल्ट खडका. ज्वालामुखीपासून कोणता बनला? बेसाल्ट बनला आहे. संपूर्ण पठारी भागावर बेसाल्ट पसरला आहे. वापरतो बेसाल्टच्या बांधकामासाठी. 81.3% एरियावर आहे. 81.3% एरियावर बेसाल्ट खडक. जलजन्य म्हणजे प्लास्टोसिन. तर प्लास्टोसिनमध्ये कोणते? गाळाचे खडक. प्लास्टोसिन काळात कोणते बनले? तर गाळाचे खडक बनले. तर नद्यांच्या खोऱ्यात सापडतात आणि बांधकामासाठी वापरतो दगडाचा त्या. 4.7%. कुरुंद दगड. कुरुंद धान्य दळणाची जाती बनवण्यासाठी वापरलेली रत्नागिरीमध्ये. म्हणजे आपण जातं म्हणतो, जात्याचा वापर कुरुंदसाठी जात्याचा वापर होतो कुठं? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रात खडक समूहांचा क्षेत्रफळानुसार क्रम सगळ्यात जास्त कोणता आहे? दख्खन काळा ट्रॅप म्हणजे ज्वालामुखी खडक. म्हणजेच कोणता? बेसाल्ट खडक 81%. बेसाल्ट 81. कॅम्ब्रियन समूह 10%. कॅम्ब्रियन 10. गाळाची जमीन व जांबा खडक 4.7. गाळा जमीन आणि जांबा खडक. जांबा खडक 4.7. कडप्पा प्रणाली 2%. अपर गोंडवाना 1.5%. निर्मिती कारखान्यानुसार क्रम काय? कॅम्ब्रियन काळात कोणता म्हणला आहे? आर्कियन म्हणला आहे. धारवाड कडप्पा म्हणजे धारवाडनंतर कडप्पा, नंतर विंध्य, डेक्कन ट्रॅप, प्लास्टोसिन म्हणजे गाळाचे खडक व जांबा आणि क्वाटरनरी. सगळ्यात नवीन कोण आहे? क्वाटरनरी सगळ्यात नवीन आहे. म्हणजे पहिला कॅम्ब्रियन म्हणजेच आर्कियन. ADK आर्कियन, धारवाड, कडप्पा. भूशास्त्रीय कालश्रेणी क्रम. भूशास्त्रीय कालश्रेणीचा क्रम काय? पहिला कॅम्ब्रियन, नंतर पॅलिओझॉइक, मेझोझॉइक, सिनोझॉइक. कॅम्ब्रियन नंतर पॅलिओझॉइक, मेझोझॉइक, सिनोझॉइक. कॅम्ब्रियन कालखंडात भंडारा, गोंदिया, नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे महाराष्ट्रात 10.5%च्यावर कॅम्ब्रियन आहे. माकोली व सौसर मालेतील खडक साकोली येते. म्हणजे कॅम्ब्रियन कालखंडातले खडक कोणते? साकोली व सौसर मालेतील खडक आहेत. 400 कोटी वर्षापूर्वी निर्मित झाले आहे कॅम्ब्रियनचे. सॉईल फॉर्मेशन